नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संकेत राजे कदम केमिस्ट्री सीईटी पेपर एक्सप्लेनेशनच्या आजच्या नवीन सेशनमध्ये आपण सर्वांचे स्वागत करतो। वेक्टर पी क्यू आर दिलेले आहेत आणि एक डिटर्मिनंट या ठिकाणी दिलेला आहे। आपल्याला a इंटू बी इंटू सी चं व्हॅल्यू या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे। बघा, वेक्टर, डिटर्मिनंट आणि मॅट्रिसेस या दोन टॉपिकचा या ठिकाणी कंबाईन कन्सेप्ट विचारलेला आहे। या ठिकाणी जे काही पी क्यू आर वेक्टर दिलेले आहेत तर हे दिलेत या ठिकाणी नॉन कोप्लानर। नॉन कोप्लानर याचा अर्थ जे काही पी चा वेक्टर आहे म्हणजे त्याचे पॉइंट कोण 1 ए स्क्वेअर, त्यानंतर क्यू साठी 1 बी स्क्वेअर, आर साठी 1 सी स्क्वेअर यांचा जर डिटर्मिनंट आपण कॅल्क्युलेट करणार तर तो इक्वल टू 0 मिळणार नाही। ही पहिली कन्सेप्ट या ठिकाणी लक्षात घ्या। त्यानंतर आपल्याला जो काही डिटर्मिनंट दिलेला आहे तो काय आहे बघा, ए बी सी, ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर, त्यानंतर 1 प्लस ए क्यूब, 1 प्लस बी क्यूब, 1 प्लस सी क्यूब याचा डिटर्मिनंट दिला इक्वल टू 0। आता ह्या जो काही डिटर्मिनंट आहे या ठिकाणी डिटर्मिनंट्सचे काही रूल्स जर आठवले तर बघा लक्षात घ्या, एक रूल असा आहे की दोन डिटर्मिनंट जर वेगवेगळे असतील तर त्याचं समेशन आपण करू शकतो, त्यालाच आपण या ठिकाणी वापरू आणि हा जो काही डिटर्मिनंट आहे याला सेपरेट करू। म्हणजेच मला सांगायचं आहे बघा, ए बी सी, ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर, ए क्यूब बी क्यूब सी क्यूब या डिटर्मिनंटला ऍड करू ए बी सी, ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर आणि त्यानंतर 1 1 1 इक्वल टू आपल्याला जे काही 0 दिलेलं आहे ते ॲज इट इज मिळेल। आपण काय केलंय, पहिला कॉलम दुसरा कॉलम ॲज इट इज, तिसरा जो काही कॉलम आहे तो तिसऱ्या कॉलम मध्ये जर ऍड केला तर बघा 1 प्लस ए क्यूब, 1 प्लस बी क्यूब, 1 प्लस सी क्यूब या पद्धतीने आपल्याला मिळेल। आता या ठिकाणी लक्षात घ्या, हा जो काही पहिला डिटर्मिनंट आहे तर त्याच्या पहिल्या रो मधून आपण या ठिकाणी कॉमन घेऊ शकतो ए, दुसऱ्या रो मधून कॉमन घेऊ शकतो बी, तिसऱ्या रो मधून कॉमन घेऊ शकतो आपण सी। जर मी त्याचा ए बी सी कधी घेतला कॉमन तर आपल्याकडे डिटर्मिनंट मध्ये असेल बघा, ए गेला म्हणजेच 1, या ठिकाणचा ए गेला म्हणजेच ए, इथला ए गेला म्हणजेच ए चा स्क्वेअर, त्यानंतर 1 बी स्क्वेअर सेम 1 सी आणि सी स्क्वेअर प्लस, आता समोर बघा या ठिकाणी जे काही डिटर्मिनंट आहे आपण डिटर्मिनंटचा रो किंवा कॉलम जर इंटरचेंज केला तर साइन चेंज होतं। ओके, जर इंटरचेंज केला तर साइन चेंज होतं, पण जर तेच रो किंवा कॉलम आपण एक सायकल नुसार जर चेंज केले तर कोणताही साइन चेंज होत नाही। म्हणजेच काय, जर हा 1 1 1 आहे तो जर एकदम सुरुवातीलाच आणला, ठीक आहे, तर या ठिकाणी काय होईल की दोनदा चेंज होईल ते, आणि आपल्या डायरेक्ट सायकल नुसार जर गेले तर एकदा चेंज। म्हणजेच काय, मला असं म्हणायचं आहे, हा 1 1 1 जर मी घेतला 1 नंबरला, ठीक आहे, हा ए बी सी जाईल 2 आणि ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर जाईल 3 नंबरला, तर या ठिकाणी साइन चेंज होणार नाही। ओके, इक्वल टू 0। आता बघा या ठिकाणी आपला ए बी सी समोर जो काही डिटर्मिनंट आहे, समजा हा पहिला डिटर्मिनंट, हा दुसरा, तर दोन्ही डिटर्मिनंट या ठिकाणी सेम आहेत। मी काय म्हणतो, या दोघांपैकी जर एखाद्याला कॉमन घेतला, ठीक आहे, कॉमन घेतला, समजा काय की या डिटर्मिनंटची व्हॅल्यू या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काहीतरी त्याचं एक आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे, समजा x मिळालं, समजा याची व्हॅल्यू मिळाली x, ओके, आणि या ठिकाणी याची पण मिळेल मग x। जर तो x कधी मी या ठिकाणी कॉमन घेतला म्हणजेच पूर्ण डिटर्मिनंट जर कॉमन घेतला तर मला काय मिळेल, हा डिटर्मिनंट 1 1 1 ए बी सी आणि या ठिकाणी ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर इक्वल टू 0, तो घेतला मी कॉमन, तो कॉमन घेतल्यानंतर इथला काटला म्हणजे तो उरला फक्त ए बी सी प्लस समोर मिळाला मला 1 मल्टिप्लाय बाय तो डिटर्मिनंट, दॅट्स इट। आता डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू आपण 0 म्हटलंय,
म्हणजे त्या डिटर्मिनंटचं जे काय व्हॅल्यू निघणार आहे, सपोज एक्स निघेल, वाय निघेल, त्याने जर पलीकडे जाऊन डिवाइड केलं तर तो त्या ठिकाणी झिरोला डिवाइड केल्यानंतर कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे झिरो. तर आपल्याला या ठिकाणी काय मिळालं, आपल्याला मिळालं बघा ए बी सी प्लस 1 इज इक्वल टू, तो पलीकडे जाऊन झिरो झाला म्हणजे झिरो. देअरफॉर ABC is equal to -1. ABC is equal to -1. Therefore, option B is the correct answer. Two adjacent sides of parallelogram ABCD are given by AB bar, AD bar. The side AD is rotated by the acute angle alpha in the plane of parallelogram so that AD becomes AD dash. If AD dash makes a right angle with the side AB, then cos alpha. या ठिकाणी बघा, वेक्टर या चॅप्टर मधला अत्यंत सोपा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे कॉस अल्फा. आता लक्षात घ्या की समजा या ठिकाणी जे काही वेक्टर दिलेले आहेत आपल्याला, हा आहे AB आणि हा आहे AD. ओके, आता त्यांनी काय म्हटलंय, हा जो AD आहे, हा जो AD आहे, तर तो AD या AB ला झालाय म्हटले परपेंडिक्युलर आणि हा बनला AD डॅश. ओके, समजा हा जुना अँगल होता थिटा, या ठिकाणी या डी पासून ते डी बार पर्यंत, डी पासून ते डी बार पर्यंत अँगल जितका रोटेट झाला तो झाला अल्फाने रोटेट, आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे या ठिकाणी कॉस अल्फा. कॉस अल्फा कॅल्क्युलेट करायचा म्हणजेच एडी आणि एडी बार, एडी आणि एडी बार या दोन वेक्टरच्या मधला अँगल, या दोन लाईनच्या मधला अँगल या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा आहे. बघा, सुरुवातीला तर आपण काय करू, थिटा कॅल्क्युलेट करून घेऊ. या ठिकाणी हेअर सांगा मला, कॉस थिटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, तर टू ऍडजसंट साइडचा डॉट प्रोडक्ट. ऍडजसंट साइड कोणत्या, एडी आणि एबी. या ठिकाणी घ्या एबी बार डॉट एडी बार, याला डिवाइड करा एबी बारची मॅग्निट्यूड इनटू एडी बारची मॅग्निट्यूड. चला या ठिकाणी व्हॅल्यू पुट करा. एबी बारचं काय दिलेलं आहे आपल्याला वेक्टर 2i कॅप प्लस 10j कॅप प्लस 11k कॅप डॉट एडी बार काय दिलेला आहे या ठिकाणी, एडी बारच्या व्हॅल्यू पुट करा. या ठिकाणी एडी बार दिलेला आहे बघा -i कॅप प्लस 2j कॅप प्लस 2k कॅप. या डिवाइड मध्ये कोण असेल, मॅग्निट्यूड ऑफ 2i कॅप प्लस 10j कॅप प्लस 11k कॅप इनटू मॅग्निट्यूड ऑफ -i कॅप प्लस 2j कॅप प्लस 2k कॅप. चला या ठिकाणी करा डॉट प्रोडक्ट करा. डॉट प्रोडक्ट कोणाचा कोणासोबत होतो, i डॉट i 1, j डॉट j आणि k डॉट k, म्हणजे 2i ने मायनस i ला या ठिकाणी मल्टिप्लाय करा. ते मिळालं आपल्याला -2 इनटू 10 टू जा 20 प्लस 11 टू जा 22 डिवाइड मध्ये. आता याचा आपल्याला घ्यायचा आहे मॅग्निट्यूड. याची मॅग्निट्यूड काय असेल, अंडर रूट 2 स्क्वेअर प्लस 10 स्क्वेअर प्लस 11 स्क्वेअर इनटू अंडर रूट, या ठिकाणी -1 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर. कॅल्क्युलेट करा. या ठिकाणी 20 आणि 22 42, 42 मायनस 2 या ठिकाणी मिळाला आपल्याला 40. डिवाइड मध्ये 2 चा स्क्वेअर 4, 10 चा 100 आणि 11 चा 121, म्हणजे त्याचं ऍडिशन झालं 225. 225 म्हणजे या ठिकाणी मिळाला आपल्याला 225 चा रूट 15. ओके, समोर 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4 आणि 2 चा स्क्वेअर 4, 4 4 1 म्हणजे हे मिळालं आपल्याला या ठिकाणी 3. तर जर 5 ने डिवाइड करसाल तर 5 8 40 आणि खाली 5 त्रिक 15, 3 त्रिक 9, म्हणजे या ठिकाणी बघा लक्षात घ्या आपल्याला कॉस थिटा काय मिळालेला आहे, हेअर कॉस थिटा इज इक्वल टू आपल्याला मिळाला 8/9. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे कॉस अल्फा. तर कॉस अल्फा पर्यंत जाण्याच्या आधी या ठिकाणी काय सांगितलं त्यांनी, अक्यूट अँगल अल्फा इन द प्लेन पॅरलोग्राम सो दॅट एडी बिकम्स एडी बार, एडी बार मेक्स अ राईट अँगल विथ साइड एबी. या ठिकाणी एडी बार काय आहे, एडी बार इज परपेंडिक्युलर टू एबी, म्हणजेच एडी बारचा जुना अँगल काय होता, देअरफॉर जुना अँगल होता थिटा प्लस नवीन परत त्याने अल्फा ऍड केला इज इक्वल टू 90 डिग्री. तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे हेअर अल्फा इज इक्वल टू 90 मायनस थिटा. अल्फा इज इक्वल टू 90 मायनस थिटा. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे हेअर कॉस अल्फा इक्वल टू, तर कॉस अल्फाच्या जागी मी 90 मायनस थिटा पुट करू शकतो, बिलकुल 90 मायनस थिटा. आता मला सांगा कॉस 90 मायनस अँगल असेल तर आपण त्याला काय लिहित असतो, साइन अँगल म्हणजे साइन थिटा.
तर कॉस अल्फाची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला मिळेल कॉस अल्फा इज इक्वल टू साइन थिटा. आता साइन थिटा या ठिकाणी काढता येईल का आपल्याला? बिलकुल काढता येईल. कशावरून? तर आपण या ठिकाणी कॉस थिटाची व्हॅल्यू काढलेली आहे. बघा हे साइन थिटा इज इक्वल टू काय असेल? अंडर रूट 1 मायनस कॉस स्क्वेअर अल्फा, म्हणजेच 1 मायनस कॉसची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी? 8/9 चा स्क्वेअर करा, 8 चा स्क्वेअर 64, म्हणजे या ठिकाणी 81 मायनस 64, देअरफॉर साइन थिटा दॅट इज कॉस अल्फा इज इक्वल टू अंडर रूट 17 डिवाइड बाय 9 चा रूट, म्हणजेच या 81 चा रूट म्हणजेच आपल्याला मिळाला 9, अंडर रूट 17/9, therefore option B is the correct answer. The general solution of the equation tan square theta plus sec of 2 theta is equal to 1. बघा या ठिकाणी आपल्याला जे काही इक्वेशन दिलेलं आहे आणि त्याचं जनरल सोल्युशन कॅल्क्युलेट करायचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेस आपण जनरल सोल्युशन कॅल्क्युलेट करतो तर त्या ठिकाणी आपल्याला फक्त पूर्ण इक्वेशन मध्ये एकच पाहिजे, एकतर साइन पाहिजे, कॉस पाहिजे किंवा टॅन पाहिजे. म्हणजेच काय, जर इथे टॅन स्क्वेअर आहे तर ह्या सेकचं कन्व्हर्जन टॅन मध्ये करून घ्या, किंवा टॅन सेक दोघांचं कन्व्हर्जन साइन मध्ये करा किंवा कॉस मध्ये करा. मग आपल्याला या ठिकाणी सोपं काय आहे, तर सेक ऑफ 2 चं या ठिकाणी आपल्याला सोपं आहे की सेक 2 चं कन्व्हर्जन आपण कशात करू शकतो, तर सेक 2 चं कन्व्हर्जन आपण करू शकतो टॅन मध्ये. मग कसं, तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे कॉस ऑफ 2 थिटा इज इक्वल टू 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. बघा लक्षात घ्या, हे मिळालं कॉसचं व्हॅल्यू. या कॉस वरून आपण लिहू शकतो का सेक ऑफ 2 थिटा इज इक्वल टू इनवर्स 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी इक्वेशन मिळेल बघा, टॅन स्क्वेअर थिटा ॲज इट इज प्लस सेक ऑफ 2 च्या जागी 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. या ठिकाणी बघा दोघांचं ऍडिशन करायचं आहे, करा ऍडिशन. बेस सेम नाही तर बेस काय होईल या ठिकाणी? 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा, 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा, क्रॉस मल्टिप्लाय करा टॅन स्क्वेअर थिटा, त्याने मल्टिप्लाय करा याला 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा, प्लस समोरचा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा ॲज इट इज इक्वल टू 1. हा डिवाइड मध्ये आहे, पलीकडे जाऊन मल्टिप्लाय करा, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला मिळेल बघा टॅन स्क्वेअर थिटा ब्रॅकेट 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा प्लस या ठिकाणी आपल्याला मिळालं 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू पलीकडे आपल्याला मिळालं 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. आता जर या ठिकाणी बघसाल तर हा 1 इकडे येऊन करेल मायनस, म्हणजे कॅन्सल होईल, आणि मायनस टॅन स्क्वेअर थिटा इकडे येऊन प्लस होईल, पलीकडे उरला 0. या ठिकाणी येऊन काय टॅन स्क्वेअर थिटा ब्रॅकेट मध्ये 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा प्लस टॅन स्क्वेअर थिटा प्लस टॅन स्क्वेअर थिटा, हा झाला या ठिकाणी 2 इंटू टॅन स्क्वेअर थिटा. आता या ठिकाणी जर लक्षात घ्याल तर बघा क्वाड्रॅटिक टाईपचं इक्वेशन दिसतं आहे. काय करूयात, 1 आणि 2 ह्या दोघांमधून टॅन स्क्वेअर घ्या कॉमन. जर मी या ठिकाणी घेणार टॅन स्क्वेअर थिटा घेणार कॉमन, तर ब्रॅकेट मध्ये बघा इथला टॅन स्क्वेअर कॅन्सल झाला, कॉमन घेतला म्हणजे कॅन्सल झाला, आपल्याकडे उरला 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा, 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. तर या ठिकाणी 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा, त्यानंतर हा प्लस टॅन स्क्वेअर कॅन्सल झाला म्हणजे या ठिकाणी उरला 2 प्लस 2 इज इक्वल टू 0. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला मिळालं टॅन स्क्वेअर थिटा अनदर ब्रॅकेट 1 प्लस 2 3 मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 0. दोघांचा मल्टिप्लिकेशन 0 येतो आहे, याचा अर्थ आपण काय म्हणू शकतो की एकतर टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू 0 असला पाहिजे किंवा 3 मायनस टॅन स्क्वेअर थिटा हा 0 असला पाहिजे. ठीक आहे, आता आपण दोघांसाठी पण या ठिकाणी कॅल्क्युलेट करू. टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 0. आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, आपल्याकडे आहे टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा असेल तर आपण काय म्हणतो, थिटा इज इक्वल टू एन पाय प्लस ऑर मायनस अल्फा. म्हणजेच या साईडला माझ्याकडे आहे बघा टॅन स्क्वेअर थिटा, पलीकडे जो 0 आहे तर त्याला मला टॅन स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहावं लागेल. मग असा कोण आहे की ज्याला मी टॅन स्क्वेअर लिहिल्याच्या नंतर 0 असेल तर 0, टॅन 0 इज इक्वल टू 0, म्हणजे टॅन स्क्वेअर 0 काय मिळालं आपल्याला 0. देअरफॉर थिटा इज इक्वल टू एन पाय प्लस ऑर मायनस 0, दॅट इज थिटा इज इक्वल टू एन पाय मिळालेलं आहे. ओके, चला दुसऱ्यासाठी हा मायनस टॅन स्क्वेअर पलीकडे जाऊन प्लस बनेल, म्हणजेच
टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 3. ओके, तर ह्या 3 ला आपण √3चा स्क्वेअर असं लिहू शकतो. याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी मिळालं बघा टॅन स्क्वेअर थिटा. आता मला सांगा √3 हे कुणाचं व्हॅल्यू आहे, तर √3 टॅन 60चं व्हॅल्यू आहे. टॅन 60चं म्हणजेच π/3. या ठिकाणी घेणार मी टॅन स्क्वेअर π/3. म्हणजेच मला मिळालं थिटा इज इक्वल टू n पाय प्लस ऑर मायनस π/3 प्लस ऑर मायनस π/3. Therefore, option A is the correct answer. In a triangle ABC with usual notation, the side ABC are such that they are roots of the equation. Then cos A upon A plus cos B upon B plus cos C upon C कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा या ठिकाणी लक्षात घ्या, हा जो A कॉसला डिवाइड मध्ये आहे, सपोज आपण साईडला घेतला तर कॉस ए चा काय फॉर्म्युला आहे या ठिकाणी सांगा. कॉस ए चा फॉर्म्युला आहे बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc प्लस हा बी ॲज इट इज. कॉस बी चा काय फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac प्लस कॉस सी चा काय फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2ab आणि त्याचा डिवाइड बाय सी ॲज इट इज. बघा या ठिकाणी जर लक्षात घ्याल तर ए 2 इंटू बी सी म्हणजेच 2abc सगळ्यांचा बेस या ठिकाणी सेम आहे, दॅट इज 2abc. बेस सेम आहे याचा अर्थ वरच्या सगळ्यांची डायरेक्ट ॲडिशन करू शकतो. तर ॲडिशन काय होईल बघा, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. या ठिकाणी लक्षात घ्या हा मायनस ए स्क्वेअर आणि प्लस ए स्क्वेअर कॅन्सल, हा या ठिकाणचा मायनस बी स्क्वेअर आणि बी स्क्वेअर कॅन्सल, सी स्क्वेअर आणि मायनस सी स्क्वेअर कॅन्सल. म्हणजेच आपल्याकडे या ठिकाणी आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. हे आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. बघा आता आपल्याला फक्त एबीसीच्या व्हॅल्यू मिळाल्या की आपण त्या ठिकाणी सबस्टिट्यूट करू शकतो. आपल्याला या ठिकाणी इक्वेशन काय दिलेलं आहे, एक्स क्यूब मायनस 11x स्क्वेअर प्लस 38x मायनस 40 इज इक्वल टू 0. पॉलिनॉमियल दिलेलं आहे आणि पॉलिनॉमियलचे रूट्स या ठिकाणी एबीसीच्या व्हॅल्यू असणार आहेत. तर लक्षात घ्या या ठिकाणी असा कोण आहे की एक्सच्या जागी जर आपण त्याला पुट केलं तर आपल्याला आन्सर 0 मिळेल. तर या ठिकाणी आहे बघा -2 -4 -5. जर आपण एक्सच्या जागी 2 पुट केलं तरी 0 मिळेल, 4 पुट केलं तरी 0 मिळेल, 5 पुट केलं तरी 0 मिळेल. म्हणून आपण म्हणू शकतो x इज इक्वल टू 2 or x is equal to 4 or x is equal to 5. That is A is equal to 2, B is equal to 4, C is equal to 5 म्हणू शकतो. म्हणजे या व्हॅल्यू जर आपण या ठिकाणी सबस्टिट्यूट करणार तर आपल्याला मिळेल बघा ABC दॅट इज 2 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर अपॉन 2 इंटू 2 इंटू 4 इंटू 5. कॅल्क्युलेट करा 2 चा स्क्वेअर 4 प्लस 16 प्लस 25 आणि डिवाइड मध्ये 2 टू 4 4 4 16 डिवाइड बाय 80. म्हणजे आपल्याला मिळालं 4 16 20 45 भागिले 80. 5 ने जर डिवाइड करसाल तर वरती 9 खाली 16 5 जा 80 9/16. Therefore option A is the correct answer. The value of tan of 2 tan inverse 1/5 minus π/4 इनवर्स ट्रिग्नोमेट्री या टॉपिकचा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. कुणाचं व्हॅल्यू काढायचं आहे आपल्याला, tan of 2 tan inverse 1/5 minus π/4. या ठिकाणी लक्षात घ्या 2 tan inverse x जर असेल तर आपण त्या ठिकाणी डायरेक्ट घेत असतो 2x अपॉन 1 मायनस x चा स्क्वेअर. कुणासाठी, तर ते टॅन इनवर्स साठी, टॅन इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 मायनस x स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला टॅन ऑफ हा जो 2 टॅन इनवर्स 1/5 आहे, देअरफॉर टॅन इनवर्स 1/5 ज्याला मल्टिप्लाय 2 आहे तर तो आपल्याला काय मिळेल, तर लक्षात घ्या टॅन इनवर्स 2 x च्या जागी 1/5 अपॉन 1 मायनस 1/5 चा स्क्वेअर. याला जर आपण कॅल्क्युलेट कराल तर टॅन इनवर्स वरती 2/5 डिवाइड मध्ये किती बघा 1 मायनस 1/25 हा 25 आणि क्रॉस मल्टिप्लाय करा 25 मायनस 1 24 या ठिकाणी मिळेल. म्हणजेच आपल्याला मिळालं टॅन इनवर्स हा 5 5 जर कॅन्सल झाला तर 5 5 जा 25 म्हणजेच 5 डिवाइड मध्ये किती 2 हा 12.
ओके. कुणासाठी 2 tan इनव्हर्स 1/5 साठी आपल्याला मिळालं tan इनव्हर्स 5/12. म्हणजे या ठिकाणी 2 tan इनव्हर्स 1 च्या जागी मी डायरेक्ट काय लिहिणार, तर मी लिहिणार tan इनव्हर्स 5/12. समोरचा हा -π/4 ॲज इट इज, -π/4 ॲज इट इज, दॅट्स इट. आता लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे tan ऑफ a मायनस बी. tan ऑफ a मायनस बी, तर काय फॉर्म्युला असतो, तर tan ऑफ पहिला अँगल tan इनवर्स 5/12 मायनस tan ऑफ दुसरा अँगल डिवाइड 1, वरती मायनस घेतलं तर खाली घ्यायचं प्लस आणि दोघांचा मल्टिप्लाय, म्हणजे कोणाचा tan ऑफ tan इनवर्स इंटू tan ऑफ π/4. ओके. चला, या ठिकाणी काय किमती मिळतील आपल्याला, हा tan ऑफ tan इनवर्स कॅन्सल झाला, म्हणजे आपल्याला मिळालं बघा 5/12 मायनस tan π/4 म्हणजेच 1 डिवाइड 1 ॲज इट इज मायनस हा झाला प्लस हा tan इनवर्स 5/12 इंटू tan इनवर्स 5/4 म्हणजेच 1. तर आपल्याला मिळालं या ठिकाणी 5/12 मायनस 1 करा, हे मिळेल या ठिकाणी -7/12 डिवाइड 1 प्लस 5/12 करा, हे मिळेल आपल्याला या ठिकाणी 12 आणि 5 17, 17/12. 12 या ठिकाणी कॅन्सल, तर आपल्याला आन्सर मिळालं -7/17. -7/17. देअरफॉर ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. 12 स्टँडर्डचा चॅप्टर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मधला या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे. बघा काय दिलं आपल्याला, बर्नौलीज एक्सपान्शन दिलेलं आहे 35, p, म्हणजे या ठिकाणी हे 35 काय आहे, तर ही आहे यांची व्हॅल्यू, त्यानंतर p म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे 7, प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 0 इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 1. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे प्रोबॅबिलिटी x इज इक्वल टू 15 डिवाइड प्रोबॅबिलिटी x इज इक्वल टू 20. बघा या ठिकाणी 7 ॲज इट इज, प्रोबॅबिलिटी x इज इक्वल टू 0 साठी काय फॉर्म्युला आहे, NCX. n आहे या ठिकाणी 35, C 0, p चा पॉवर 0, q चा पॉवर 35 मायनस 0 म्हणजेच 35 इक्वल टू या ठिकाणी NCX. n किती आहे या ठिकाणी 35, C1, p चा पॉवर 1, q चा पॉवर 35 मायनस 1 म्हणजेच 34. आता या ठिकाणी लक्षात घ्या 35 C0 हा असतो 1, म्हणजे आपल्याला काय मिळेल या ठिकाणी आपल्याला मिळालं 7, हा मिळाला 1, p चा पॉवर 0 1, q चा पॉवर 35 इक्वल टू 35 C1 हा मिळेल आपल्याला 35 इंटू p इंटू q चा पॉवर 34. आता या ठिकाणी लक्षात घ्या, हा 7 1 7, 7 5 जा 35, ठीक आहे. त्यानंतर हा q चा पॉवर 34 काढला, q चा पॉवर 34 काढला, म्हणजे आपल्याला मिळालं q इज इक्वल टू 5p. ह्या q च्या जागी जर मी घेणार 1 मायनस p इक्वल टू 5p, तर हा मायनस पलीकडे जाऊन झाला प्लस, म्हणजेच आपल्याला मिळाला 1 इज इक्वल टू 6p. देअरफॉर p इज इक्वल टू 1/6 अँड q इज इक्वल टू 5/6. p आणि q ह्या दोन व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहेत, त्या व्हॅल्यू आपण या ठिकाणी वापरू शकतो. बघा आपल्याला जे कॅल्क्युलेट करायचं आहे प्रोबॅबिलिटी x इज इक्वल टू 15, तर काय फॉर्म्युला आहे NCX. n किती येतं 35, C 15, p चा पॉवर 15, q चा पॉवर 35 मायनस 15 दॅट इज 20 अपॉन त्यानंतर 35 C 20, p चा पॉवर 20, q चा पॉवर 35 मायनस 20 म्हणजेच 15. आता एक गोष्ट लक्षात या 35 C 15 जो कॅल्क्युलेट करायचा आहे, तर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन शिकवत असताना तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितलेला आहे, आणि तो म्हणजेच जे की परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला सांगितलेला आहे, तो कन्सेप्ट असा की जर हा वरचा नंबर आणि खालचा दोघांच्या मधला डिफरन्स, आता बघा या ठिकाणी दोघांच्या मधला डिफरन्स किती आहे 35 मायनस 15 20, हा डिफरन्स आणि हा नंबर जर सेम सेम असेल तर दोघांच्या व्हॅल्यू सेम असतात. ओके. आता इथं बघा 35 मायनस 15, 35 मायनस 20 15, इथं 15 आहे बघा. दोघांच्या मधला जर डिफरन्स सेम असेल तर त्या व्हॅल्यू सेम असतात. म्हणजेच काय, जर समजा इथं असं राहिलं असतं 35 C 10, तर हे कुणाच्या इक्वल आला असतं, हे इक्वल येईल बघा 35 C. दोघांच्या मध्ये डिफरन्स किती आहे 25 चा, मग इथं 25 याचं इक्वल येईल. म्हणजे जे 35 C समजा 4 राहिलं असतं, हे कुणाचे इक्वल येईल, हे इक्वल येईल 35 C. दोघांच्या मध्ये डिफरन्स कितीचा आहे 4 चा, मग 35 4 31.
ठीक आहे, 35 - 4 कराल तर 31 यांच्या इक्वल येईल. म्हणजे सांगायचं आहे की हे दोघं एकमेकांना डिवाइड करून देतील. मग ह्या ठिकाणी हे दोघं जण कटले तर काय राहील बघा, p चा पॉवर 15 कटला, इथलं पण p चा पॉवर या ठिकाणी कॅन्सल होईल. ठीक आहे, म्हणजेच डिनॉमिनेटर मध्ये राहिला p चा पॉवर 5. या ठिकाणी वरती हा q चा पॉवर 15 कटला, वरचा 15 कटला, म्हणजे वरती राहिला q चा पॉवर 5. तर आपल्याला मिळालं या ठिकाणी q/p ब्रॅकेटचा पॉवर 5. आता या ठिकाणी लक्षात घ्या, आता आपण व्हॅल्यू पुट करू शकतो. q ची व्हॅल्यू किती आहे? q ची व्हॅल्यू आहे बघा 5/6. q ची व्हॅल्यू आहे 5/6 डिवाइड p ची आहे 1/6 याचा पॉवर 5. हा 6 जर कॅन्सल झाला तर आपल्याला मिळालं या ठिकाणी 5 चा पॉवर 5 आणि 5 चा पॉवर 5 जर कॅल्क्युलेट कराल तर ते आपल्याला मिळेल 3125. 3125. Therefore, option B is the correct answer. A student studies for X number of hours during a randomly selected school day. The probability that X can take values has the following form where K is some constant आणि आपल्याला दिलेलं आहे, PMF दिलेली आहे. कॅल्क्युलेट करायचं आहे द प्रोबॅबिलिटी दॅट द स्टुडंट स्टडीज फॉर ॲट मोस्ट 2 hours. ॲट मोस्ट 2 hours, मॅक्सिमम 2 hours स्टडी करेल याचं या ठिकाणी प्रोबॅबिलिटी काढायचं आहे. म्हणजेच काय आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे प्रोबॅबिलिटी x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2. त्याचा अर्थ प्रोबॅबिलिटी x इज इक्वल टू 0, प्रोबॅबिलिटी x इज इक्वल टू 1, प्रोबॅबिलिटी x इज इक्वल टू 2 इतकीच आपल्याला प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करायची आहे. ठीक आहे, चला या ठिकाणी काय करू, आपण सुरुवातीला एक चार्ट बनवून घेऊ. आपल्याला काही किमती या ठिकाणी लक्षात येतील. चार्ट कुणाचा, या ठिकाणी असेल x, या ठिकाणी असेल त्याचं प्रोबॅबिलिटी. बघा xi किती आहे, तर xi 0 पासून ते 4 पर्यंत 0, 1, 2, 3, या ठिकाणी 4. बघा 0 साठी किती प्रोबॅबिलिटी 0.2, 1 साठी किती आहे kx, k ची किंमत तर माहित नाही पण x माहिती बिलकुल, x किती 1, म्हणजे या ठिकाणी प्रोबॅबिलिटी असेल 1k. ओके, 2 साठी काय आहे kx, म्हणजे x चं व्हॅल्यू आहे 2, तर या ठिकाणी होईल 2k. ठीक आहे, त्याच्यासाठी चार्ट बनवला आपण. यानंतर बघा या ठिकाणी x चं व्हॅल्यू आहे 3, तर 6 - 3 3, म्हणजे प्रोबॅबिलिटी 3 साठी असेल 3k. त्याच्यानंतर 4 साठी 6 - x, 6 - 4 म्हणजे 2k. दॅट्स इट. क्लिअर सगळ्यांना? चला आता आपल्याला हे जे काही दिलेलं आहे तर हे काय आहे, प्रोबॅबिलिटी मास फंक्शन आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण म्हणू शकतो हेअर probability of 0 plus probability of 1 plus probability of 2 plus probability of 3 plus probability of 4 is equal to 1. सगळ्यांच्या probability summation 1. व्हॅल्यू पुट करा. probability 0 किती आहे 0.2 प्लस 1 साठी आहे 1k, 2 साठी आहे 2k, 3 साठी आहे 3k, 4 साठी आहे 2k is equal to 1. 0.2 पलीकडे जाऊन जर झाला मायनस तर 0.1 मायनस 1 मायनस 0.2 तो होईल 0.8. या ठिकाणी समेशन करा. 1k, 2k, 3k, 2k हा झाला सगळा 8k. 8 पलीकडे जाऊन डिवाइड, म्हणजेच k इज इक्वल टू मिळाला 1/10. तर k चं व्हॅल्यू मिळालेलं आहे 1/10. आता आपल्याला जे प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करायचं आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ 0 किती आहे 0.2 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 1 किती आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ 1 आहे 1k प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 2 किती आहे 2k. म्हणजेच आपल्याला मिळालं 0.2 प्लस k प्लस 2k दॅट इज 3k. म्हणजेच मिळालं बघा आपल्याला 0.2 प्लस 3 इंटू 1/10, म्हणजेच आपल्याला मिळालं 0.2 प्लस 0.3 दॅट इज 0.5. तर या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे B 0.5. देअरफॉर ऑप्शन B इज द करेक्ट आन्सर. MHT CETचा पेपर एक्सप्लेनेशन मध्ये आज आपला पहिला पेपर या ठिकाणी पूर्ण संपलेला आहे, जो की MHT CET ने 5 मे 2025 या दिवशीच्या परीक्षेत विचारला होता. या पेपर एक्सप्लेनेशन मध्ये घेतलेल्या कन्सेप्ट, घेतलेले न्यूमेरिकल्स जर तुम्हाला समजले असतील तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा. जर तुमचे काही डाऊट्स असतील, काही अडचणी असतील किंवा तुमच्याकडे एखादी स्टेप याच्यापेक्षा जर सोपी असेल किंवा तुम्हाला जर काही विचारायचं असेल की आपण अशा पद्धतीने सुद्धा करू शकतो का, तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये त्या ठिकाणी सांगू शकता. चला भेटूयात नेक्स्ट सेशन मध्ये. थँक्यू.